काही लोक अचानक बोलणं का बंद करतात? काय तुमच्यासोबतही असं घडलंय का? की एखादी व्यक्ती तुमच्याशी तासनतास बोलायची, दिवसाची सुरुवात आणि शेवट त्यांच्या मेसेजने व्हायचा, पण अचानक एक दिवस सगळं काही थांबतं. तो माणूस तुम्हाला काही न सांगता, कोणताही पत्ता न देता अचानक बोलणं बंद करतो. तुम्हाला वाटतं की तुमची काही चूक झाली का? तुम्ही स्वतःला 100 प्रश्न विचारता, पण उत्तर मिळत नाही. मित्रांनो, कोणाचं असं अचानक शांत होणं हा योगायोग नसतो, तर त्यामागे मनाचे मोठे खेळ असतात. आज आपण या व्हिडिओमध्ये अशा 5 कारणांबद्दल बोलणार आहोत, जे ऐकून तुम्हाला नक्कीच दिलासा मिळेल. पहिली गोष्ट, समोरच्याला तुमची किंमत कमी करायची असते. पहिलं कारण म्हणजे स्वतःला मोठं दाखवणं. काही लोक जाणीवपूर्वक बोलणं बंद करतात, जेणेकरून तुम्हाला त्यांची उणीव भासावी. त्यांना माहीत असतं की तुम्ही त्यांच्या मेसेजची वाट बघत आहात. जेव्हा तुम्ही त्यांना वारंवार मेसेज करता, तेव्हा त्यांच्या अहंकाराला खतपाणी मिळतं. त्यांना तुमची तडफड बघण्यात एक प्रकारचा आनंद मिळतो आणि स्वतःचंच महत्त्व वाढवण्यासाठी ते हा खेळ खेळतात. याला आपण साध्या भाषेत भाव खाणं असंही म्हणतो. दुसरी गोष्ट, ते स्वतःच्या जगात अडकलेले असतात. दुसरं कारण असं असू शकतं की त्या व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी खूप मोठं संकट आलं आहे. प्रत्येकाचा स्वभाव सारखा नसतो. काही लोक दुःख आल्यावर 4 चौघात बोलतात, तर काही लोक स्वतःला एका खोलीत बंद करून घेतात. त्यांना कोणाशीही बोलण्याची इच्छा उरत नाही. अशावेळी त्यांना तुमची आठवण येत नाही असं नाही, पण त्यांच्या मनावर इतकं दडपण असतं की ते साधा मेसेजही करू शकत नाहीत. तिसरी गोष्ट, त्यांना नातं संपवायचं असतं, पण सांगायची हिंमत नसते. अनेकदा असं होतं की समोरच्या व्यक्तीला तुमच्यापासून लांब जायचं असतं, पण ते तुमच्या तोंडावर मला तुझ्याशी बोलायचं नाहीये असं म्हणू शकत नाहीत. त्यांना भीती वाटते की तुम्ही वाद घालाल किंवा रडाल. अशावेळी भांडण टाळण्यासाठी ते सोपा मार्ग निवडतात, तो म्हणजे पूर्णपणे शांत होणं. त्यांना वाटतं की जर मी बोललोच नाही तर हळूहळू समोरचा माणूस स्वतःच कंटाळून लांब जाईल. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला पटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच मनाच्या गुपितांसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तुमची साथ आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. चौथी गोष्ट, त्यांना नवीन कोणीतरी भेटलं असतं. हे कारण ऐकायला थोडं कडू आहे, पण हे सत्य आहे. अनेकदा जेव्हा माणसाच्या आयुष्यात एखादी नवीन आणि जास्त रंजक व्यक्ती येते, तेव्हा जुन्या माणसांची बोलणं त्यांना कंटाळवाणं वाटू लागतं. त्यांचं पूर्ण लक्ष त्या नवीन व्यक्तीकडे असतं. अशावेळी ते जुन्या माणसांना विसरून जातात आणि मेसेजला उत्तर देणं टाळतात. हे मानवी स्वभावाचं एक डार्क सत्य आहे. पाचवी गोष्ट, गैरसमज किंवा कोणाचं तरी ऐकणं. कधीकधी तिसऱ्या माणसाच्या सांगण्यावरून ही माणसं वागतात. तुमच्याबद्दल कोणीतरी त्यांना काहीतरी खोटं सांगितलेलं असतं. ते तुम्हाला विचारण्याऐवजी स्वतःचं एक मत बनवून ठेवतात आणि तुमच्याशी बोलणं तोडून टाकतात. त्यांना वाटतं की तुम्ही त्यांना फसवताय आणि याचा राग म्हणून ते अचानक गायब होतात. तर मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यात कोणी असं अचानक वागत असेल तर त्यांच्या मागे लागणं सोडून द्या. जो माणूस तुम्हाला एक साधं कारणही देऊ शकत नाही, तो तुमच्या प्रेमाच्या किंवा मैत्रीच्या लायकीचा नाही. स्वतःच्या मनाला त्रास देण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या. तुम्हाला काय वाटतं? अशा लोकांशी पुन्हा कधी बोलावं का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.